न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला मोठ्या घडामोडी। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार। अंतरवाली सराटीमध्ये 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार जरांगे आपल्या मागण्यांवरती ठाम। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार। अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार। 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा जी.आर. काढा। जरांगे ठाम। प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कसं काय झालं? तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले। हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलं आम्हाला देऊ नका। मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच। मनोज जरांगे यांना कुणीतरी भेटलं, त्यानंतर त्यांनी उपोषणाचा एल्गार पुकारला। फडणवीसांबाबत रोष असल्यानं त्यांचं नाव घेतलं जात आहे, जे चुकीचं। प्रसाद लाड यांचं वक्तव्य। खरं तर मराठा समाजाला जे काही द्यायचं होतं ते फक्त दिलं गेलं, ते देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे दिलं गेलं। आजही मी त्यांचा व्हिडिओ पाहिला, त्यांचा रोष हा फक्त देवेंद्र फडणवीस या नावावरती असतो। मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण म्हणून कोंडी करण्याचा प्रयत्न, मात्र फडणवीसांचे सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका। मंत्री गणेश नाईकांचं मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर। मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मराठा समाजाचा नेता असू शकत नाही। गुणरत्न सदावर्ते यांची जरांगेंवर टीका। जरांगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही। फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो। ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी। ऑडिओ क्लिप देखील व्हायरल। कुणबी दाखले चॅलेंज केल्यानं आता मंगेश ससाणे यांना धमकी। केस मागे घेतली नाही तर गोळ्या घालतो, अज्ञाताकडून धमकी। TV9 ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही त्या बँका सील करा, त्या बँकांचं वीज बंद, पाणी, रस्ता बंद करा। चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। बँकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा। अमरावतीच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्ये बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापलं। तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करणे आणि बँका, प्रायव्हेट बँका आहेत तर गुन्हे दाखल करा, काही करा, काही करा, तुम्हाला पूर्ण अधिकार दिले। या बँकाला सरळ करणं, नाहीतर अमरावतीमध्ये सील करण्या बँका, इथला रस्ता वापरू देणार नाही, जर पाणी देणार नाही, इथे वीज देणार। अंधेरीमध्ये लव्ह जिहाद विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। आमदार मुर्जी पटेल यांचं नाव असलेल्या बोर्डाच्या आंदोलकांनी केली तोडफोड। रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दुसरीकडे राष्ट्रवादीमधली अंतर्गत धुसफुसी वाढत चालली आणि या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। राष्ट्रवादीमधल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार। आम्ही देखील पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखायला हवा। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्यांची पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती। एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे पटेलांची पवारांसोबत चर्चा। पटेल तटकरेंचं पवारांनी फक्त ऐकून घेतलं अशी सूत्रांची माहिती। 12 मेला सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतल्याची माहिती। शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात, एनसीपीमध्ये सूर। सूत्रांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय। शरद पवारांकडे तक्रार जरी आली तरी देखील पार्थ पवार हे ऐकणार नाही। अंजली दमानिया यांची टीका। पार्थ पवार सर्वेसर्वा झालेला आहे, त्याला असं वाटतं की तो अजित पवारांच्या जागी आता राष्ट्रवादीत आहे। आताच्या घटकेला ते जरी शरद पवारांना काय कोणालाही जाऊन भेटले तरी पार्थ ऐकेल असं मला वाटत नाही। माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास, मला जेव्हा बोलायचंय त्यावेळेस मी बोलेन। पार्थ पवारांवरून माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया। 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे। आज पक्ष दादांच्या निधनाच्या नंतर आम्हाला मजबूत करायचा आहे। अशा वेळेला पहिली पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणाने बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू। पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिली त्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज। नव्या कार्यकारिणीमध्ये पवार कुटुंबाच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीनिवास यांचा आरोप। सूत्रांची ही माहिती। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही। पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास। सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो। मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, रोहित पवार यांचा हा निशाणा। पार्थ जेव्हा VSR मधून प्रवास केला दिली आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राम मोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला, त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही, कारण आम्ही प्रामाणिकपणे तिथे लढतोय।
आणि यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणातल्या टॉप 9 अपडेट्स. नीट परीक्षा रद्द झाली त्यामुळे प्रचंड मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्याचा यामध्ये समावेश. सीबीआयकडून आता आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची ही चौकशी. पेपर फुटीसाठी टेलिग्रामचा सर्वात जास्त वापर झाला. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे सोबत शुभमचं कनेक्शन. नीटची परीक्षा पेपरफुटी प्रकरणी बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा मांढरेच्या घराची सीबीआयकडून झाडाझडती. तर मांढरे एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्या मुख्य सूत्रधार पीव्ही कुलकर्णीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचाही संशय. नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे पुण्यातल्या सुखसागर नगर परिसरातल्या घरातून सूत्र फिरवायची. याच आलिशान फ्लॅटमधून मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवायची. तिचा पती डॉक्टर संजय वाघमारे यांचा बिब्वेवाडीमध्ये दातांचा दवाखाना, डेंटल डिझाईन क्लिनिकमध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं जात होतं का, या संदर्भात आता तपास सुरू. मनीषा वाघमारेने शेजारच्यांचीही फसवणूक केली आहे. मध्य प्रदेशमधल्या कॉलेजमध्ये मेडिकलला ऍडमिशन करून देण्यासाठी 8 लाख रुपयांची फसवणूक केली. 8 लाख मिळाले नाही, अजूनही ऍडमिशन नाही, शेजारच्यांची तक्रार. मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णी यांनी प्रश्नपत्रिका वितरित केली. कुलकर्णीने वाघमारे मार्फत इतरांना प्रश्न पुरवले. दोघांनी संगनमतानं फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवण्याचा आणि वितरित करण्याचा कट रचला. मनीषा मांढरे या मार्फत आरोपी मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णीची ओळख. लातूरच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर सीबीआयचं पथक दिल्लीकडे. आवश्यकता भासल्यास सीबीआय पुन्हा चौकशी करेल. आरोपी निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णीच्या संपर्कात कोण होता याचा तपासही सुरू. एनटीएमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्राकडून नियुक्ती. तर अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी, रुचिता वीज 2004 बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी. केंद्रीय कॅबिनेट मान्यता समितीचा हा निर्णय. अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका. नीट प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानी यांचा हा संताप. विचार करून मतदान करा. परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांची मागणी. नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आता राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. 22 लाख नीट उमेदवारांचा विश्वासघात झालाय, तरीही मोदींनी अवाक्षरही काढलेलं नाही. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ आपल्या पदावरून हटवायला हवं किंवा स्वतः मोदींनी जबाबदारी स्वीकारावी. गांधी आक्रमक. तर या प्रकरणाच्या निषेधार्थ लातूरमध्ये काँग्रेसची निदर्शनं आहे. पुढे टॉप 9 राजकीय अपडेट्स. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निधी कमी. मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पाचं काम करतं. राज्य शासनाच्या धोरणावरती जयंत पाटलांकडून संतापही व्यक्त. शरद पवार यांचा बारामतीमध्ये शेती पाहणी दौरा. शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसाची पाहणी. बारामतीमध्ये शरद पवारांकडून ऊसाच्या शेतीची पाहणी करण्यात आली. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आरोप होते, त्या जेलमध्ये गेल्या. भाजपने त्यांना उमेदवारी देत खासदार केलं. टीसीएस प्रकरणामध्ये आरोपी सिद्ध न होताच घरका पाडण्यात आलं. इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांचा सरकारला थेट सवाल. शक्तीपीठाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होईपर्यंतच पराचा कावळा करण्यात अर्थ नाही. आमदार सदाभाऊ खोत यांची टीका. जे विरोधक राजकारण करतायत ते वैयक्तिक कामासाठी रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांना चोरून भेटतात. तर खोतांची आमदार जयंत पाटलांवरती नाव न घेता टीका. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न. मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू. सीमा भागातील मराठी समाजाच्या प्रश्नांवर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया समोर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांचा फ्रान्स दौरा रद्द. कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय. कान्सच्या रेड कार्पेटवरती नंतरही जाऊ शकते, पण देश प्रथम, सोशल मीडियावरती केली पोस्ट. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. महावितरणच्या बैठकीत अंबादास दानवेंनी आता महावितरण अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सींना धरलं धारेवर. अखंडित वीज पुरवठ्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च. मात्र शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग. तक्रारींना प्रतिसाद नाही. थेट फटका शेतकरी आणि सामान्यांना. दानवेंनी हे निदर्शनास आणून दिलं. अमरावतीमधल्या खरीप हंगाम बैठकीसाठी रवी राणा सायकलवरून दाखल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला आमदार रवी राणा यांच्याकडून प्रतिसाद. थापा सोडून आमदार रवी राणांचा चक्क सायकलने प्रवास.